स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा येथे विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यातला पहिला प्रयोग आहे की ऑक्सिजन ज्वलनास मदत कसा करतो हे आपण प्रत्यक्ष प्रयोगाच्या सहाय्याने पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आहे रंगीत पाणी, त्याच्यानंतर माचीस, मेणबत्ती, काचेचा ग्लास. तर आता आपण प्रत्यक्ष प्रयोग पाहूया. हे डिश आहे, त्या डिश मध्ये रंगीत पाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मेणबत्ती त्याच्यामध्ये ठेवूया. ती मेणबत्ती पेटवून घेऊया. विद्यार्थी मित्र, हे असे प्रयोग विज्ञानातले करत असताना एक सूचना सांगते तुम्हाला की मोठ्यांची मदत घ्यायची आहे. मोठ्यांच्या मदतीशिवाय प्रयोग करू नये. आता मेणबत्ती आपण पेटवलेली आहे. आता ही मेणबत्ती पेटवल्यानंतर आपण हा काचेचा ग्लास आहे तो त्या मेणबत्तीवरती पालथा घालणार आहे. बघा, प्रयोगाचं पूर्ण निरीक्षण करा, काय होते पहा. मेणबत्ती विझली, बरोबर आहे ना. तर मेणबत्ती का विझली, तर ह्या काचेच्या ग्लासमध्ये जी हवा होती त्या हवेमध्ये जो ऑक्सिजन होता तो ऑक्सिजन संपल्यानंतर मेणबत्ती विझली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. तर आता आपण बघितलं की ऑक्सिजन ज्वलनास कसा मदत करतो हे प्रयोगाच्या सहाय्याने बघितले. तर आता आपण पुढील प्रयोग पाहूया. तर प्रयोग क्रमांक 2 आता आपण पाहूया. तो आहे डीएनएचे स्ट्रक्चर. डीएनए म्हणजे डी रायबोन्यूक्लिक ऍसिड की तो आपल्या शरीरामध्ये असतो. त्याचं घर बसल्या स्ट्रक्चर कसं तयार करायचं किंवा मॉडेल कसं तयार करायचं ते पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे. ते आहेत स्ट्रॉ, त्याच्यानंतर कात्री, त्याला आपण इंग्लिशमध्ये सीझर म्हणतो, आणि हे आहे सेलोटेप म्हणजे चिकटते. तर आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया. पहिल्यांदा सर्वप्रथम आपण ही सेलोटेप आहे तीच सेलोटेप अशा पद्धतीनं काढून घेऊ. आता ही सेलोटेप लावल्याच्या नंतर जो चिकट भाग आहे तो चिकट भाग वरच्या बाजूला आला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं ती लावायची आहे. आता जर अशी ठेवली तुम्ही तर ती निघून येते. तर त्याच्यासाठी दुसऱ्या सेलोटेपचा छोटासा भाग कट करून तो अशा पद्धतीनं तिथं चिटकवून घ्यायचा आणि ही सेलोटेप इथं कट करायची. आता कट केलेल्या भागावरती पुन्हा इथं दुसरी सेलोटेप कट केलेली छोटासा भाग आहे तो इथं चिटकून टाकायचा आणि जो चिकट भाग आहे तो वरती आला आता आपला. आता बघा, आता ह्या सेलोटेप वरती काही ठराविक अंतरावरती ह्या ज्या स्ट्रॉ आहेत त्या स्ट्रॉ अशा व्यवस्थितरित्या मांडून घ्यायच्या. बघा, आता याच्यामध्ये तुम्ही रंगीत स्ट्रॉही वापरू शकता. पांढरी असेल, गुलाबी रंगाची असेल, लाल रंगाची असेल, पिवळ्या रंगाची असेल, अशा पद्धतीनं. म्हणजे जर तुम्ही रंगीत स्ट्रॉ वापरल्या तर ते अतिशय सुंदररित्या असं ते मॉडेल तुम्हाला पाहायला मिळेल. पण आता लॉकडाऊनचा पिरियड असल्यामुळं आपण घरच्या घरी हे प्रयोग करत आहोत. त्यामुळे जेवढं उपलब्ध साहित्य आहे त्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा प्रयोग करत आहे. अशा पद्धतीनं हे मी मांडून घेतलं. आता मांडून घेतल्यानंतर परत मगाशी जी सेलोटेप आपण बघितली खालच्या बाजूने लावली तशीच वरच्या बाजूनेही काय करायची आहे, सेलोटेप लावायची. आणि तो चिकट भाग आहे तो चिकट भाग तो ह्या सेलोटेपला आला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीनं परत सेलोटेप आहे, चिकट भाग आहे तो चिकट भाग काय करायचा आहे या खालच्या बाजूला आपण लावायचा आहे. बरोबर त्याच जे खालची सेलोटेप आहे त्या सेलोटेपवरतीच काय करायचं आपण हे लावायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथून कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर हा भाग आहे तो मगाचा आपण काढून घ्यायचा अशा पद्धतीनं आणि तो इथं चिटकून टाकायचा. परत पुन्हा इकडचा भाग काढायचा आणि तो चिटकून टाकायचा अशा पद्धतीनं. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्ट्रॉ लावलेल्या दिसतील. आता हे काय करायचं आहे, हे फक्त स्प्लिट करायचं अशा पद्धतीनं. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये पिरगळ घालणं असा शब्द वापरतो, बरोबर आहे. अशा पद्धतीनं तुमचं स्ट्रक्चर हा भाग आहे तो तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये आहे. आता याच्यामध्ये
तुम्ही हे जे स्ट्रक्चर तयार झालेले, आता हा जो भाग आहे इथून इथून इथपर्यंतचा किंवा इथून इथपर्यंतचा हा जो भाग आहे तो प्रत्येक पिळापर्यंतचा भाग म्हणजे काय तर एक जनुक, आणि हे स्ट्रक्चर आहे हे आपल्या बॉडीमध्ये असतं. त्यालाच काय म्हणतात डीएनए म्हणजेच डी रायबोन्यूक्लिक ऍसिड. समजलं? ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्याही हे स्ट्रक्चर करू शकता. तर आता आपण पुढील प्रयोग पाहूया. हा प्रयोग आहे भौतिक बदल. या प्रयोगासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे. याच्यामध्ये मी सळीचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे. त्याच्यानंतर हा आहे लोखंडाचा किस, ही आहे वाळू आणि लोह चुंबक. तर आता आपण प्रयोग बघूया. पहिल्यांदा मी लोखंडाचे सळीचे तुकडे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा किस लोखंडाचा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही वाळू मिक्स केलेली आहे. अशा पद्धतीने म्हणजे हे काय केले, मिश्रण तयार केलेलं आहे आपण. आता हे मिश्रण तयार केल्यानंतर याच्यामधून आपण हे जे पदार्थ होते म्हणजे तारेचे तुकडे, लोखंडाचा किस, हे वेगवेगळं करायचं. आता बघूया कसं वेगवेगळं होतं. तर ही चुंबक आहे, पट्टी चुंबक. तर चुंबक आपण काय करायचं आहे तर त्या वाळूमध्ये असं फिरवायचं आहे अशा पद्धतीनं. बघा आता या वाळूमध्ये फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या चुंबकाला लोखंड आणि म्हणजेच तारेचे जे तुकडे होते ते तारेचे तुकडे आणि लोखंडाचा किस जमा झालेले, बरोबर आहे ना. हे आपण काय करू शकतो तर वेगळं करू शकतो अशा पद्धतीनं. बघा हे बघा अशा पद्धतीनं. आता हा तारेचे तुकडे आहेत, ही वाळू आहे आणि हा आहे तो किस आहे लोखंडाचा. यालाही चिकटलेला आहे किस. बघा दिसतोय तुम्हाला, हे बघा दिसतोय का. अशा पद्धतीनं आता आपण हा याच्यामध्ये ठेवूया. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सगळे पदार्थ वेगळे केले. म्हणजे भौतिक बदल म्हणजे, आता भौतिक बदल म्हणजे काय तर हे जे सगळे पदार्थ आपण एकत्र केले होते ते एकत्र केल्यानंतर पदार्थ परत आपण चुंबकाच्या साहाय्याने वेगवेगळे केले. आता हे वेगवेगळे पदार्थ केले परंतु वेगळे करत असताना या पदार्थांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. म्हणजेच भौतिक बदल म्हणजे काय तर पदार्थ आहे तो पदार्थ मूळ स्वरूपामध्ये आहे तसाच राहतो आणि त्यालाच भौतिक बदल असं म्हणतात. आपण उष्णतेच्या वहनाचा प्रयोग पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ही काचेची बरणी आहे, त्याच्यामध्ये थंड पाणी आपण घेतलेलं आहे. आणि ही दुसरी काचेची बरणी आहे, छोटी बॉटल आहे, त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण रंग टाकलेला आहे. आणि ती बॉटल काय केलेली आहे आपण दोऱ्याने बांधलेली आहे. ही काचेची बरणी आहे की ज्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे तर थंड पाणी घेतलेलं आहे. आणि ह्या छोट्या बॉटलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि रंगीत आहे ते पाणी. आता हे छोटी बॉटल गरम पाण्याची रंगीत पाण्याची आपण काय करायची आहे तर या मोठ्या काचेच्या बाटलीमध्ये आपण हळूवार अशी सोडायची आहे. आता प्रत्यक्ष निरीक्षण करा की याच्यामध्ये काय बदल होतोय तो. बघा काय दिसतंय आपल्याला तर जे रंगीत पाणी आहे ते रंगीत पाणी काय झालेलं आहे वरती येते, हळूहळू हळूहळू वरती येते. बघा किती सुंदर दिसतंय हे. अगदी ढग जशी जमा होतात त्या पद्धतीने ही आपल्याला क्रिया दिसते आहे. आता हे होण्यामागचं कारण आपण बघूया. छोट्या बॉटलमध्ये जे गरम पाणी होतं की जे आपण थंड पाण्यामध्ये सोडलेली बॉटल होती आणि ते गरम पाणी रंगीत होतं ते हळूहळू वरती का आलं तर ते गरम पाणी होतं ते गरम पाणी कसं झालेलं पण हलकं झालेलं, त्याला उष्णता त्या पाण्याला दिल्यामुळं आणि उष्णता दिल्यामुळं ते त्या पाण्याची घनता आहे ती काय झाली होती कमी झालेली.
म्हणजेच काय तर थंड पाण्यापेक्षा गरम पाण्याची घनता कशी असते, कमी असते. म्हणून ते रंगीत पाणी आपल्याला कसं दिसलं तर हळूहळू हळूहळू वरती येताना दिसलं. म्हणजेच काय तर त्याचे जे अणू होते ते अणू काय झाले, हळूहळू वरती आले आणि ह्याच क्रियेला काय म्हणतात तर अभिसरण असे म्हणतात. ही क्रिया कुठपर्यंत सुरू राहते तर जोपर्यंत गरम पाणी आणि थंड पाणी हे दोन्हींचं तापमान एकसारखं होत नाही तोपर्यंत काय होते तर ही क्रिया सुरूच राहते. आता याच्याबद्दल एक सूचना सांगते की ज्या वेळेस तुम्ही गरम पाणी आणि मेणबत्तीची प्रयोग करत आहात त्यावेळेस तुम्ही काय करायचे आहे तर घरातल्या मोठ्यांची मदत घ्यायची आहे आणि मगच हे प्रयोग करायचे आहे. धन्यवाद. आता एक चुंबकाचा गमतीशीर खेळ आपण बघूया प्रयोगाद्वारे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे पट्टी चुंबक आहे, त्याच्यानंतर काही नाणी आपण घेतलेली आहेत आणि एक स्ट्रॉ घेतलेली आहे. आता आपण या पट्टी चुंबकाला काय करणार आहोत तर ही नाणी जी आहे ती नाणी काय करणार आहोत आपण चिटकवणार आहोत. बघा अशा पद्धतीनं. आता ही नाणी एकाला एक चिटकवत आहे मी. बघा निरीक्षण करा, हे चिटकलं. आता पुढचं चिटकूया, हे चिटकत नाहीये बघा. तर असं काय झालेलं आहे तर या चुंबकामधील जे चुंबकत्व आहे ते चुंबकत्व फक्त या नाण्यांमध्येच आलेलं आहे. त्या नाण्यांमध्ये आहे चुंबकत्व आल्यामुळे हे काय होतंय त्याला चिटकत नाही. आता आपण काय करणार आहे एक छोटासा खेळ करूया, पाहूया. आता हे जे शेवटचं नाणं आहे त्या शेवटच्या नाण्यावरती आपण काय करूया फुंकर मारूया. बघा बघा किती सुंदर दिसतंय. अशा पद्धतीने हे तुम्ही छोटेसे प्रयोग आहेत ते गमतीशीररित्या घरीही करू शकता. धन्यवाद. नमस्कार. जीवो जीवस्य जीवनम. कोविड-19 साथीचा रोग साऱ्या जगभर पसरलेला आहे. अशा परिस्थितीत आपण गेली 1.5 वर्ष झाले लढत आहोत. या नवीन विषाणूने आपल्या सर्वांचे दैनंदिन जीवन अगदी बदलून टाकलेले आहे. परिस्थितीमुळे विद्यार्थी पालक यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे आयोजित ऑनलाईन शिबिर, जे शिबिर आहे ग्रामीण विकास विद्यार्थी संस्कार शिबिर, या ऑनलाईन शिबिरामध्ये आज आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी श्री रवींद्र रमतकर साहेब उपलब्ध झालेले आहेत. यांचा अल्पशा परिचय करून देते मी. श्री रवींद्र रमतकर साहेब यांचे शिक्षण MSc, M.Ed, M.Phil आणि MBA झालेले आहे. तसेच ते राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर येथे संचालक या पदावरती कार्यरत आहेत. रमतकर साहेब यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, सर्वांना सारखं समजून घेणे, इतर अगदी लहान लहान गोष्टी समजून सांगणे आणि त्यामागचं दैनंदिन विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाशी सुंदर असं व्यक्तिमत्व असणारं श्री रमतकर साहेब यांच्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. यांना विद्यार्थ्यांमध्ये राहणं अतिशय आवडतं. त्यांच्या ज्या नवनवीन संकल्पना डोक्यातून येतात त्या संकल्पनांविषयी विचार, थिंकिंग या कशा पद्धतीने करावा आणि ते विद्यार्थी पुढे कशी जातील, मग राज्य पातळी असेल किंवा राष्ट्र पातळी असेल, देश पातळी असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, इथपर्यंत कसे पोहोचतील आणि ते पोहोचून त्याचा उपयोग स्वतःसाठीही करतील आणि इतरांनाही त्याचा उपयोग कसा होईल हे यासाठी ते सतत धडपडत असतात. त्यांचं विज्ञान प्रदर्शन हा प्रमुख विभाग त्यांच्याकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते सतत महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांशी वारंवार संवाद साधत असतात, नवनवीन उपक्रम करत असतात आणि अजून काय केलं पाहिजे अशाही सत्र आयोजित करत असतात की जेणेकरून त्यांना नवीन संकल्पना मिळवून इतरांमध्ये म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये कशा रुजवता येतील, विद्यार्थ्यांना विज्ञानाशी गोडी कशी निर्माण होईल याविषयी मार्गदर्शन करत असतात. आणि असेच हे हसत खेळत मुख असणारे श्री रमतकर साहेब आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत.
तर आजच्या आपल्या या शिबिराचा विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान. या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी श्री रमतकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले बहुमोल असे मार्गदर्शन ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व पालक यांना करावे. श्री रमतकर साहेब. धन्यवाद मॅडम. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. स्वर्गीय दादासाहेब माध्यमिक उंडाळेकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उन्हाळे तालुका कराड आणि जिल्हा सातारा येथील शाळेतील सन्माननीय शिक्षिका श्रीमती शुभांगी पाटील मॅडम, त्यांचे सहकारी मित्र शिक्षक आणि त्यांच्या शाळेतील माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आताच माझ्याविषयीचे 2 गोड शब्द श्रीमती पाटील मॅडम यांनी आपणासमोर मांडले. माझा या ठिकाणी परिचय करून दिला. मी तुमच्यामधलाच एक आहे. मी विद्यार्थ्यामधला विद्यार्थी आहे आणि शिक्षकांमधला शिक्षक आहे. अतिरिक्त कारभार मिळाल्यामुळे मी बदलत नाही. सो आय एम students among the teachers, students among the students, and the teachers among the teachers. And moreover, I always be the students among the teachers. म्हणजे शिकण्यासाठी माझं नेहमीच तात्पर्य राहते. असं कधी झालं का आपण नवीन कपडे आणि शर्ट पॅन्ट घातले आणि घरातच बसलो? असं होत नाही. जोपर्यंत आपल्या दोस्तांना आपण दाखवत नाही हे बघ नवीन शर्ट, हे बघ नवीन पॅन्ट मी घातलेला, तोपर्यंत आपल्या मनातली खुशी दुगणी होत नाही. म्हणजेच काय, एव्हरी स्टुडंट्स इज अ डिफरंट. प्रत्येक स्टुडंट ऑफ डिफरंट राहतो, इनोव्हेटिव्ह राहतो, क्रिएटिव्ह राहतो अँड लर्नेड राहतो. आणि त्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे जे आहे ते तुम्ही ऐकावं, इतरांनी शेअर करावं. म्हणून सगळ्यात मोठा एक व्हॅल्यूज आहे माणसाची की ती म्हणजे स्पीक, लर्न अँड शेअर. नुसतं लर्निंग करून चालणार नाही, नुसतं अर्निंग करून चालणार आहे, तर शेअरिंग जरूर करायला पाहिजे. नाही तर कोविडच्या काळामध्ये पाहिलं आपण, नुसतं मारामारी होतं, लूटमार होतो, काळा बाजार होतो, अर्न होतो, पण शेअर होत नाही. परिणामतः ज्यांना ती गरज असते त्या गरीब लोकांना ती मिळत नाही. सो नो डाऊट, अर्न ऑल्सो, लर्न अँड अर्न, बट शेअर ऑल्सो. शेअरिंग इज द गुड प्रॅक्टिस. It's a good value to keep ourselves at ground level. आणि तसंच आहे हे जे जग आहे, 21st सेंचुरीचं जे जग आहे, जे संगणकाचं जे आपण ज्याला युग म्हणतो, हे जग आता बदलत राहते. म्हणून तुम्हाला शिकत असताना कायमचं शिकत राहावं लागेल. कालचं नॉलेज, आजचं नॉलेज उद्या बदलणार. आजचं स्किल कालचं स्किल हे बदलणार. सो यू हॅव टू लर्न द नॉलेज, पिकअप द नॉलेज अँड ऑल्सो डेव्हलप द स्किल ऑल्सो. मग एकदा का तुम्ही अशा प्रकारे डेव्हलप व्हायला लागला तर तुम्ही स्किल बेस्ड बनणार, अपडेटेड बनणार, युजफुल बनणार. आणि जो कोणी युजफुल बनणार नाही तो युजलेस होईल. युजलेस झाला तर सोसायटीच्या बाहेर पडेल. म्हणून टू बी अपडेटेड जर राहायचं असेल तो युजफुल राहावं लागेल. युजफुल राहायचं असेल तर शिकत राहावं लागेल. काय शिका आणि कसं, एकदाच नाही, कायम शिकत राहावं लागेल, नवीन शिकत राहावं लागेल. सो पहिला पार्ट आपल्या डेली लाईफचा आहे की वी शुड लर्न, कीप ऑन लर्निंग रेग्युलरली, मेकिंग अस अपडेटेड अँड बी ऑलवेज युजफुल. असं व्हायला नको की मी माझंच एकट्याचं काम करू. जसं आता आई आहे, आई स्वयंपाक करते आहे, तिला भाजी चिरणे किंवा स्वयंपाक करण्याचा वेळ जातो आहे, तिला शाळा पण बघायची आहे. तर शुभांगी मॅडमच्या मुलांनी सकाळी आईला मदत करावी आणि त्याला कांदे किंवा मिरच्या किंवा भेंडी चिरून द्यावी. तर ते भेंडी चिरण्याच्या मागे जे स्किल आहे तो आईकडून शिकून घेईल. त्याच्या मागे सायन्स दडला आहे
आणि तो मग त्या किचन मधल्या स्किल मध्ये अपडेटेड. असा विद्यार्थी ज्याला सगळं बाहेर, असा विद्यार्थी ज्याला मग लॅबोरेटरीमध्ये तर काम करता येतं, पण त्याला त्या लॅबोरेटरीमध्ये लागणारे जे काही घटक असतात ते येतात कुठून. मग किचन इज द सोर्स फॉर द लर्निंग सायन्स हा आहे हे त्या मुलाला, त्यांच्या मॅडमच्या मुलाला कळेल आणि मग मॅडमचा मुलगा अपडेटेड आणि युजफुल होईल. मग चाहे त्याला कुठल्याही प्रकारचा, तो जर हॉस्टेलला गेला एकटा राहिला तर त्याला जेवण तयार करण्याचा प्रश्न निर्माण नाही, तो स्वतः तयार करेल किंवा त्याची प्रकृतीच चांगली. सो in order to become updated in the 21st century world, you have to be always in the learning mode. You have to be always in the updated mode. You have to be always in the काय म्हणतात त्याला स्किल्ड मोड. आपण अपडेटेड स्किल मध्ये असतो, हा एक पार्ट झाला. तर 21व्या शतकामध्ये जर आपल्याला अपडेटेड राहायचं असेल, युजफुल राहायचं, तर आपल्याला 3-4 स्किलची फार गरज आहे. एक स्किल असं आहे त्याला म्हणतो आपण क्रिएटिव्हिटी. दुसरं एक स्किल आहे त्याला म्हणतो आपण क्रिटिकल थिंकिंग. ती एक अजून एक थिंकिंग आहे त्याला कोलॅबोरेशन म्हणतो. आणि अजून एक थिंकिंग आहे त्याला कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन स्किल पासून सुरुवात करूया. 4 स्किल घेऊया आणि मग एखादं सायन्सच्या डेली लाईफ मधल्या विज्ञानाचं उदाहरण मी तुम्हाला देतो, मग एवढं पुरे होईल आपल्याला. तर कम्युनिकेशन म्हणजे काय. आता तुम्ही पाहिलं असेल डॉक्टर खूप छान बोलतात, परंतु जेव्हा ते लिहितात तर काय होतं, आपल्याला म्हण आहे आप लिखे, काय वाक्य कसं पूर्ण करायचं, आप लिखे हमारे स्टुडंट वाचे, म्हणजे आम्ही लिहितो आमचे विद्यार्थी वाचत बसले. तर डॉक्टरांचं असंच होतं, ते लिहितात आणि मग प्रिस्क्रिप्शन मग त्या कंपाऊंडरला कळतं किंवा त्या ज्या हॉस्पिटलच्या परिसरात जो फार्मसी असेल, दुकान मेडिकलचं दुकान असेल त्याला कळतं. पण तोच जर पेशंट मग तो प्रिस्क्रिप्शन घेऊन दुसऱ्याकडे गेला तर भलतीच काही दवा देईल. तर असंच एक त्या कोरोनाच्या काळामध्ये जोक आला होता है ना, त्या जोक आला होता आणि त्याने ते लिहितात दोनदा एक असं लिहितात, 2दा 3दा असं लिहितात ते, म्हणजे गोळ्या कितीच्या किती घ्यायच्या. शेवटी त्याने लिहून काढलं 3दा असं लिहून टाकलं है ना. तर तो प्रिस्क्रिप्शन घेऊन 2-3 मेडिकल याला घेतला, त्याला ते मिळालंच नाही प्रिस्क्रिप्शन. 3दा गोळ्या घ्यायचं म्हटलं त्याने, परंतु ते त्याला त्या क्लायंटला वाटलं की औषध आहे. एका मेडिकल स्टोर, त्या मेडिकल स्टोर मध्ये, कुठल्याही मेडिकल स्टोर मध्ये गेलाय. बरं, पण तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर खरं सांगा तुम्ही डॉक्टर आहात का. म्हणे का, हो म्हणे, हे औषध आहे का. नाही म्हणे हे औषध नाही आहे म्हणे. हे औषध नाही म्हणे, हे तुम्ही तुम्हाला उत्तर लिहून दिले, गोळ्या ह्या वरच्या गोळ्या खाली 3 वेळा घ्यायच्या. नाही म्हणे हे औषध आहे म्हणे, त्याला तुम्ही काही खरं डॉक्टर दिसत नाही. कारण एका मेडिकल ऑफिसरनं एका मेडिकलच्या दुकानावर असं म्हटलं, म्हणे मी बोलावून देतो दुसऱ्या दिवशी या. म्हणजे हे किती गोंधळ होतो त्या लिहिण्याचा सुद्धा. एक जरी हा जोकचा पार्ट असला तरी कम्युनिकेशन फार महत्वाचं. रिटर्न राहो या ओरल राहो, जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ते परिणामकारक व्हायला पाहिजे, सोप्या भाषेत. तुम्ही कोणत्या भाषेत म्हणजे, आणि महत्वाचा पार्ट म्हणजे आपण जे बोलतो त्या समोरच्याला ती भाषा येते का. आपण जो ध्वनी काढतो तो ध्वनी त्या मुलांनी ऐकला आहेत का. नाही तर एटला उन्हानं म्हणायचं आणि त्या पोराने बाय म्हणायचं. एटला उन्हानं हा तेलगुतला शब्द आहे, नमस्कार म्हणून, कसे आहात तुम्ही म्हणून, आणि बाय हा चल भेटू नंतर असं होतं. तो जो लिसनिंग करणारा आहे त्याला तो शब्द माहिती आहे का, तर तो ध्वनी माहिती आहे का. म्हणून कम्युनिकेशन कसं व्हायला पाहिजे, समोरच्याच्या ऐकणाऱ्याची भाषा बघली पाहिजे, श्रोता कसे आहेत त्याची बघली पाहिजे, त्याला कोणती भाषा आली ते पाहिजे. नाही तर आपल्या शाळेमध्ये जर बोली भाषेतले विद्यार्थी असणार, आदिवासी भागातले विद्यार्थी असणार आणि आमच्या मॅडम शिवांगी मॅडम मराठी आणि इंग्रजी बोलायला लागल्या तर काय होईल, पाणी वरतून वाहून जाईल. मग यासाठी आपल्याला प्रॉपरली जर
कम्युनिकेट करावायचं असेल तर शिकलं समोरच्याची भाषा शिकली पाहिजे, त्याला आपली शब्द कळली पाहिजे. आणि म्हणून कम्युनिकेशन हा कशावर डिपेंड आहे? तुम्ही कोणत्या भाषेत कोणत्या शब्दांचा योग्य वापर करून समोरच्यावर तुम्ही परिणाम करू शकता, त्यावर तुमचं कम्युनिकेशन डिपेंड राहतं. म्हणून तुम्ही पहा, काही शाळांमध्ये मुलं जेव्हा असं नोटीस येते की काही मुलं खूप बंड आहे. हो, मुलं बंड असतात कारण ते मुलं आहे. मुलं जर बंड आणि मस्ती करणार नाही तर त्याला मुलं म्हणणार नाही, मस्ती करणारी मुलंच असतात. मग काही शिक्षकांमध्ये काय होतं की असं वाटतं काही शिक्षकांना की हा माझं ऐकत नाही आणि मिळूच ऐकत नाही. आणि काही शिक्षक असे असतात की त्यांनी काही जरी म्हटलं म्हणजे त्यांना एकदम वडिलाचा दर्जा मिळतो, काकाचा दर्जा मिळतो आणि त्यांना ते जवळसर समजून सांगितलं जातं. मग त्यांना आपण काउन्सिलिंग टीचर हे कशावर अवलंबून आहे की आपण आपलं कम्युनिकेशन किती इफेक्टिव्हली आहे त्यावर. सो कम्युनिकेशन योग्य व्हायसाठी आपल्याला सराव करता आला पाहिजे. समोरच्यांचे शब्द, समोरच्यांचा इंटरेस्ट बघितला पाहिजे. कोणत्या वर्गातील ते विद्यार्थी, कोणत्या क्षेत्रातील ते लोक आहेत ते पाहायला पाहिजे. आणि आता आपण आपला पकड के कविता सुनाए और मैंने कविता सुना दी, खत्म हो गया. आज बैठ गए बच्चे और मैंने सारा पाठ जो है लिखा दिया, मुझे अच्छा लगा, मैं घर जाके सो गई. अरे असं नाही होत की लेसन पूर्ण झाला म्हणजे तुम्ही नाही पूर्ण झाला. कितपत मुलांना समजलं, ते मुलांचा फीडबॅक कसा आला, आज आपल्या स्वतःला जेव्हा वाटतं की आज माझा क्लास खूपच छान झाला कारण मुलांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या होत्या, तेव्हा जो मिळणारा आनंद आहे खूपच चांगला. तो समोरचे जे आपल्याला ऐकणारे जे मुलं आहेत किंवा जे शिक्षक आहे किंवा जो कोणी आहे तो त्याची भाषा शिकणे, त्याला समजेल अशा प्रकार साध्या सोप्या भाषेत आपल्याला काय म्हणायचं ते मांडणे आणि त्याला कितपत समजलं याचा फीडबॅक घेणे. तुम्ही नुसतं म्हणलं सांगितलं परंतु त्याचा फीडबॅक जर घेतला नाही आणि त्याच्याबद्दल त्याला विचारलं नाही तर तो कम्युनिकेशन होणार नाही. आता फीडबॅक म्हणजे काय? उदाहरणार्थ आता मी जसं तुम्हाला हे गोष्टी सांगितल्या कम्युनिकेशन बद्दल बोललो, परंतु आता मला जर फीडबॅक घ्यायचा आहे, मी जे बोललो ते प्रभावीपणे समजलं का, तर मी काय म्हणाले, शिवांगी तू उभी राहा बरं, सांग बरं, मी आता तुला बोललो, तुला मला ऐकून आता कसं वाटतंय, तुझी प्रतिक्रिया काय आहे. जेव्हा त्या मला ऐकतील आणि जेव्हा ते आपल्या प्रतिक्रिया देतील, त्या प्रतिक्रियेतून मला हे कळेल की येस, माझं कम्युनिकेशन एवढं इफेक्टिव्हली होतं. सो फर्स्ट हे स्किल आहे की इफेक्टिव्हली कम्युनिकेट. अँड इफ यू वॉन्ट टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, तुम्हाला भाषा शिकता आली पाहिजे. पहिली भाषा कुठली? आपल्या आईची भाषा परिपूर्ण आली पाहिजे, आपल्या शाळेची भाषा परिपूर्ण आली पाहिजे, आपल्या परिसरातील जी भाषा ती परिपूर्ण आली पाहिजे, आपल्या जिल्ह्यामध्ये जी प्रिडॉमिनंट भाषा ती आली पाहिजे, बाजूच्या जिल्ह्याची एक तरी भाषा आली पाहिजे. उदाहरण सातारा, सांगली, कोल्हापुरी आली पाहिजे किंवा कोकणी आली पाहिजे, मावची आली पाहिजे, 1-2 बोली भाषा आल्या पाहिजे. एखाद्या स्टेटची एखादी भाषा आपल्याला आत्मसात झाली. उदाहरणार्थ आंध्रात जर गेलो तर तुम्हाला कमसे कमी एटलावनानो तो तेवढा गेला पाहिजे. उत्तर प्रदेशमधली हिंदी आली पाहिजे आणि एक भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकण्याचा छंद हवा. एकदा अशा प्रकारे शिकण्याची लालसा निर्माण केली की ह्या सगळ्या गोष्टी शिकणं. आणि म्हणून विविध भाषा शिकणे हे आपल्या कम्युनिकेशन स्किलला मोठं करतं आणि ते फार फार उपयोगी. क्रिटिकल थिंकिंग. आता हे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही सगळे लहान होता त्यावेळेस आजोबांना भेटत असताना आजोबांना मग विचारलं असेल, हे वरती आकाशात काय दिसतो? त्या आजोबा म्हणाले हा चंद्र दिसतो. तो आता अर्धाच का दिसतो? तो सांगेल की नाही आता अर्ध आहे कारण तो अमावस्या येणार आहे. तो अमावस्या का असते? मग सांगा ना आजोबा, अमावस्या पौर्णिमा नसते म्हणून अमावस्या असते. पण अमावस्या काच होते? आजोबाला माहित, सायन्सचे आजोबा असेल तर नाही. जा रे मग, जा तुझ्या आईला विचार. आईला विचारलं काय? आई सांगेल हा अमावस्या असते, अर्धा होतो नंतर पूर्ण होतो. असं होते, 15 दिवसांनी होते कधी कधी. पण का होते अमावस्या ते आईला असेल तर सांगणार. पण तीच आई जर शिक्षिका असेल, तिला जर सायन्स असेल तर ती कारचे मागचे कारण सांगणार. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर ती शिक्षिका जर शुभांगी पाटील मॅडम सारखी असेल तर ते दिव्यास घेऊन, एखादा ट्यूबलाईट घेऊन तुम्हाला पृथ्वी आणि पृथ्वीच्या मध्ये असलेला चंद्रावर सूर्याचा पकडलेला
चंद्रावर सूर्याचा असलेला प्रकाश असणे आणि नसणे यावरून अमावस्या पौर्णिमा कशा होतात याचं जर प्रॅक्टिकल करून दाखवलं तर डेफिनेटली तुमचं क्रिटिकल थिंकिंग वाढतं. म्हणजे क्रिटिकल थिंकिंगसाठी काय करायला लागेल तुम्हाला निरीक्षण करावं, पक्का निरीक्षण करा. निरीक्षण क्षमता तुम्हाला वाढवावं लागेल. निरीक्षण क्षमता तुमची वाढली की तुम्हाला मनाला प्रश्न विचारायचा, हे काय हा जेव्हा प्रश्न देतो मग दुसरा प्रश्न पाहिजे असंच का, वाय दिस इज वाय. म्हणून कुठल्याही बाबतीबाबत तुम्ही वाय म्हटलं तर असंच का. उदाहरणार्थ जर आपण हळदीचा जर पाण्यात टाकलं तर लाल रंग होतो हळदीचा, है ना. तर त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली पाण्यामध्ये तर ते थोडंसं लालसर होतो. हळदीचा रंग पिवळा होतो, मिरच्या रंग लाल होतो. आणि आपला पालक भाजीचा पाण्यात टाकली त्याला चिरलेली पाणी टाकले त्याचा रंग हिरवा होतो. मग आपला प्रश्न टाकायचा बा असं हिरवच का. मग त्या याच्यामध्ये आहे आपल्या पालक भाजीमध्ये काय आहे त्यामुळे हिरवा रंग आला, हळदीमध्ये काय आहे त्याचा पिवळा रंग आला, मिरचीमध्ये काय आहे त्याचा लाल रंग आला. असं काय होत आहे ना. म्हैस किंवा गाय आणि म्हैस काळे असून सुद्धा दूध पांढरेच का, काय असेल व्हायच्या मागचं, है ना. हमको रात को दिखाई नाही देता, दिसतो का तुम्हाला, कोणाला दिसतो का. मला तर दिसत नाही असं रात्रीच्या वेळेस, क्योंकि जिनको रात को दिखाई देता उसको उल्लू कहते हैं. तो उल्लूलाच रात्री का दिसतात, म्हणजे घुबडांना रात्री का दिसते. मग रात्री पक्षी का उडत नाही, दिवसा का उडतात. रात्री झोपणारे पक्षी कोणते, रात्री उडणारे पक्षी कोणते, अशी बरीचशी प्रश्न स्वतःला विचारायची. एकदा काही प्रश्न विचारणारा आपल्या स्वतःचा स्किल डेव्हलप झालं तर त्या प्रश्नांच्या मुळापर्यंत पोहोचणे. त्या प्रश्नांच्या मुळापर्यंत पोचायला लागले की तुम्हाला आनंद मिळणं सुरू होईल. आणि जेव्हा तुम्हाला आनंद मिळणं सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात येईल की आपण जे करतो आहोत त्याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात. म्हणजे विचार करणे आणि समस्याच्या मुळापर्यंत जाणे. सो एक पाहिलं आपण कम्युनिकेशन बघितलं, एक क्रिटिकल थिंकिंग बघितलं, एक आता आपण बघतो आहे की क्रिएटिव्हिटी. प्रत्येक माणूस सुरुवातीपासून क्रिएटिव्ह राहतो. तुम्ही लहानपणापासून इकडचं काढ तिकडे जाड. आपण आपली लहानपणी आई बाबांचे मोबाईल कितीतरी फोडपाड केले किंवा काहीतरी त्याची खेळणी आहे त्याचे तोडपाड वेगळे पार्ट करून टाकले असेल, पुन्हा काही जोडून पाहिले असेल. प्रत्येक प्रत्येक बालक हा लहानपणापासून क्रिएटिव्ह राहतो. आता उदाहरणार्थ आज या कार्यक्रमाचं पोस्टर तयार केलं ते खूपच क्युरियस आहे म्हटलं क्रिएटिव्ह आहे. तर आपल्याला ते क्रिएटिव्हिटी आली पाहिजे. म्हणजे कशातरी छंदात आपण जर गुंतलं तर आपल्याला वेगळं विचार करण्याची शैली एकदा निर्माण झाली की आपण क्युरियस होतो. आणि क्रिएटिव्हिटीसाठी क्युरियस होणं फार आवश्यक आहे. जो विद्यार्थी क्युरियस असला तो क्रिएटिव्ह पण राहतो. तो कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि पुढचा एक टास्क आहे, अजून एक स्किल आहे त्याला म्हणतात कोलॅबोरेशन. मैं अकेला कुछ नहीं कर सकता, लेकिन जब हम साथ है तो बहुत कुछ कर सकता. त्याला आपण म्हणतो जेव्हा प्रोजेक्ट असतं ते एकट्याने एखादा प्रोजेक्ट होत नसेल तर सवंगड्याला घेणे, सोबत्याला घेणे, 1 किंवा 2 विद्यार्थ्यांमध्ये तो प्रोजेक्ट राबवणे, 3-4 विद्यार्थ्यांमधून राबवणे, त्याला कोलॅबोरेशन स्किल म्हणतात. म्हणजे एखादी समस्येवर 5-6 जणांनी एकत्र येऊन आपल्या परीने त्याच्या सोल्युशन ढूंढण्याचा जर प्रयत्न केला त्याला म्हणतात कोलॅबोरेशन स्किल. हे 4ही स्किलचा वापर आपल्या प्रत्येक मुलाला आला पाहिजे. कशासाठी, टू नो द सायन्स इन डेली लाईफ. आपल्या आजूबाजूला जे सायन्स आहे ते समजायला पाहिजे. उदाहरणार्थ आता मी तुमच्याला घेऊन चल की काय ऍक्टिव्हिटी आपण करतो आपल्या सोबताला. कुकिंग, आई कुकिंग करते, आपण जेवण करतो, ब्रिदिंग करतो, ड्रायव्हिंग करतो, प्लेइंग करतो, मस्त्या करतो, अजून काय करतो, बरेच काही करतो, है ना. हे सगळी जी क्रिया आहे, जे काही सगळ्या प्रोसेसेस आहे, है ना, या सगळ्या प्रोसेसेस मध्ये सायन्स आहे. आई वॉशिंग करते, कुकिंग करते, है ना, त्यांना ब्रिदिंग आपण करतो, व्यायाम आपण करतो, सूर्यनमस्कार आपण करतो. परिपूर्ण सूर्यनमस्कारांना आपली हेल्थ चांगली राहते. त्याच्या मागचं सायन्स काय आहे ते तुम्ही बघायला पाहिजे. आणि मग परत सायन्स
डेली लाईफ मधलं सायन्स बघायच्या कारणासाठी काय करायला मी सांगितलं तुम्हाला 4 स्किल आवश्यक आहे त्या गोष्टी. कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी अँड कोलॅबरेशन आणि क्युरिओसिटी मध्ये असतेच नाही. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं असं शक्यच नाहीये की आपण आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला जे काही आहे ते सायन्सच आहे. तर मी तुम्हाला एक उदाहरण पण देतो आणि पण ते पण समजावून सांगतो. देर इज नो लाईफ विदाउट सायन्स, है ना. विदाउट सायन्स लाईफ शक्यच नाही. काल डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या मी स्पीचेस ठेवलं होतं आणि त्याच्यात बोलताना ते म्हणाले होते, प्रकाश आमटे, की आधी लॉंग बॅक 1970, 76, 74 साली गडचिरोली जिल्ह्याचा जो भामरागडचा भाग आहे त्या ठिकाणी आदिवासी असायचे. ते खूपच मुळातच आदिवासी होते. त्यांना खायला प्यायला काही रासायचं नाही आणि त्यांचा उदरनिर्वाह काय म्हणतात, त्यांचा उदरनिर्वाह शिकार करून असायचा. तर एकदा ते आणि बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे डॉक्टर्स होते. ते जंगलात आदिवासींच्या सेवेसाठी जायचे. तर त्यांना ते लक्षात आलं की ते एका झोपडपट्टीच्या ठिकाणी त्या आदिवासींनी लाल तोंड्या माकडीनीची शिकार केली. माकडी मेली होती कारण त्या माकडीनेचा ते आता जेवणासाठी उपयोग करणार होते. पण त्या मृत झालेल्या मेलेल्या माकडीनीशी जिवंत पिल्लू चिपकलं होतं आणि ते आईचं दूध पिलं. ते आईचं दूध पित असल्यानंतर तर त्यांचं दूध पित असल्यानंतर त्या प्रकाश आमटे साहेबांनी त्या आदिवासींना त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं, कम्युनिकेशन केलं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन केलं आणि त्यांच्याकडनं ते पिल्लू घेतलं आणि त्याचं पालन पोषण पुढे केलं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि हे मानवच करू शकतो की जरी तो प्राणी असेल तरी त्याला जगण्याचा अधिकार आहे. मग अजून तो मोठा व्हायलाच नाही. ज्याच्या मागचं जे सायन्स आहे की सायन्स त्या काळामध्ये सायन्स नव्हतं, पण ते लोक फक्त शिकार करून खायचे, कुकिंग नाही करायचे. मग काळांतराने त्यांना कळलं की बाबा या जे काही मांस खातो याला शिजवावं लागेल, कुकिंग करावं लागेल. मग कुकिंग केल्याने काय होतं, मग त्यांना सांगण्यात आलं की या कुकिंगमुळे याच्यामध्ये मृतच असलेल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया आपण ते बॅक्टेरिया असलेले पदार्थ म्हणजे मांस जे आहे आपण डायजेस्ट करू शकत नाही. कारण मूळतः माणूस हा कार्निवरस नाही आहे. ऍक्च्युली मूळतः आपण जरी सध्या ओमनीवरच आहोत, पण दुधामध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया ते आपल्या शरीराला घातक असतात. म्हणून त्या 100 डिग्री सेल्सिअसला ते दूध तापवून, ज्याला पाश्चरायझेशन म्हणतो आपण, लुईस पाश्चर हा सिद्धांत त्याचा, बॉइलिंग द फूड बॉइलिंग द मिल्क ऍट 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस मध्ये सगळे प्रकारचे बॅक्टेरिया बनून जातात आणि मग ते दूध आपल्याला न्यूट्रिशन्स म्हणून आपल्याला उपयोगी. मग असं असलं तरी आपण हा विचार करतो, साप चावला तर माणूस मरतो. मग असं कधी विचार करायला पाहिजे, मग सापामध्ये विष राहते पण त्याला तो का नाही मरत? बरोबर आहे. गाईच्या दूध काढल्यानंतर आपण गरम करून पितो, मग गाईच्या दुधात बॅक्टेरिया असतात, मग तिला काही होत नाही. अशी क्रिटिकल थिंकिंगची प्रश्न तुम्ही विचारली पाहिजे स्वतःला. असं का होत आहे विचार केला पाहिजे. आता सोपं आहे तुम्हाला परत नेटमध्ये जाण्या, प्रश्न टाकणे आणि त्याचं उत्तर शोधणे, हे सोपं आहे. तर आपण कुठल्या वस्तू वापरतो, दूध पण घेतो आपण, रोज आपण ब्रश करतो. पहा, ब्रश करतो तो आता ब्रश करतो तर ब्रशचा फक्त ब्रश करतो, पण ब्रशमध्ये बघा ना तुम्ही, ब्रशचे अलग अलग प्रकार आहे. अजयचा ब्रश आहे, सेन्सोडाईनचा ब्रश आहे, कोलगेटचा ब्रश आहे. एक 5-6 प्रकारचे ब्रश फेकू नका. ते ब्रशची तुलना करून बघा ब्रश, आणि तुम्ही बघायचं कोणता ब्रश तुम्हाला कम्फर्टेबल वाटला आणि कोणता ब्रशची ती जी ब्रिसल्स असतात ते ब्रिसल्स कम्फर्टेबल का. मग ब्रिसल्स असलेल्या ब्रिसल्स म्हणजे त्याच्यातले ते दागे, मग ते कम्फर्टेबल का वाटले, त्यात कोणता पदार्थ, कोणत्या केमिकल असणार, कोणत्या पॉलिमरमुळे ते बनले. म्हणजे तुम्हाला परत नेटमध्ये जायचं, मग त्या ब्रिसल्स काय आहे, ते प्लास्टिक आहे का काय आहे, ते कोणते पॉलिमर बनले, असं करत जायचं. मग तुम्ही पेस्ट वापरता तर कोणती पेस्ट वापरता. मग आता आई म्हणते सेन्सोडाईन, ते नुसतं ऍडव्हर्टाईज कडे जायचं नाही, पण तुम्हाला बघायचं की ऍडव्हर्टाईज काय. एखाद्याला सांगतो की मिंट आहे, मिंट म्हणजे पुदिना, ते मिंटवाला थंड वाटतं, नमकवाला
नमकवाला कोलगेट. तर नमक मध्ये काय आहे, त्याची प्रॉपर्टी काय समजून घेणं. मिंट मध्ये काय, त्याची प्रॉपर्टी समजून घेणं. मिंट मध्ये काय काय घटक असणार. मग नमक मध्ये सोडियम आहे. सोडियमचं आपल्या शरीरात काय महत्वाचं आहे. मग कुठल्या कुठल्या आता काही काही आयुर्वेदिक बबूल टूथपेस्ट आहे किंवा तो आता एक विठोबावाला दंतमंजन आहे. लहान लोक पहिल्यांदा ब्रश, आता आपण ब्रश नाही करतो, परंतु तो बोटाने मंजन करणे आणि हातात ते मंजन घेणे आणि बोटाने सगळं ब्रश करणे आणि आता ब्रशने ब्रश करणे, आपलं स्वच्छता करणे, त्याच्यामध्ये काय फरक आहे, यातली तुलना काय, का बरं जुने लोक असे करत होते, आता का करताय, कम्फर्टेबल काय, ते सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. तो आपण कपडे घालतो, तर कपडे कोणते कपडे घालतो, ते कपडे कोणते आपल्याला कम्फर्टेबल वाटतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो आहे की माझी मुलगी आता जी मेहक आहे ती आता 10वीत गेलेली आहे. तर ती जेव्हा खूपच लहान आहे, का 5-6 महिन्याची होती, ती रडायची. नवीन नवीन ड्रेस घेऊन गेले तरी ती रडायची. मग काय करायचं, तिला ती जुने ड्रेस आवडायचे जे कम्फर्ट होते. मग मी म्हटलं अरे जुने ड्रेस काय, हिला का आवडतात. मग लक्षात मला आलं की तिला ती कॉटनचे म्हणजे रफ ड्रेसेस नको, असा हलका सॉफ्ट वाले ड्रेसेस पाहिजे. म्हणजे सॉफ्ट फॅब्रिक्स हा अलर्जी प्रोड्यूस करत नाही, चिडचिडा पण करत नाही, म्हणून फॅब्रिक्स कुठले वापरलं पाहिजे हे पण पाहायला. नाही तर एकदाचा कायमचा तो कपडा घेतला कायम नाही काढणार. तसं माझ्या मुलीला ते कळायला लागलं. आता जेव्हा ती ड्रेस घ्यायला जाते की आम्ही जेव्हा जातो, आम्ही तिथून हटून जात असतो. तिथे बघते पहिल्यांदा सॉफ्ट फील कशात आहे, यस, आणि मग त्याचा स्ट्रक्चर वगैरे कलर वगैरे पाहते आणि मग ते पण बघते की जे डोळ्याला दिपणारे नको. जसं प्रकारचं लाईटामध्ये आपण झोपत नाही, लाईट सुरू असता झोपत नाही, लाईट बंद करतो किंवा डिम लाईट करतो. एखाद्याला पूर्ण अंधार पाहिजे, कारण डोळा झोप यासाठी शांतता पाहिजे, अंधार पाहिजे, कमी लाईट पाहिजे. म्हणून ते बघतो की भडक असलेले कपडे नको, साधे कपडे, पांढरेवाले किंवा कमी लाईटनिंग असणारे, भडक असणारे कपडे नको. असं मग तिची निवडीची जी अप्रोच आहे तयार होते. सांगायचं म्हणजे आपल्याला या फॅब्रिकला वापरताना, ड्रेसेसला वापरताना, कपड्याला घेताना आपल्याला अशा प्रकारे थिंकिंग करता आलं पाहिजे. शॅम्पू आहे, आता किती प्रकारचे शॅम्पू आहे. क्लिनिक काय हेड अँड शोल्डर, तर ते काय नाव कावर त्याला हेड अँड शोल्डर नाव का दिलं. त्याच्यानंतर लक्स शॅम्पू काय आहे, तर शॅम्पू आहे तर नुसतं शॅम्पू डोक्याला लावायचं नाही, मग आपल्याला हे पाहिजे परिणाम काय झाला ते बघायचं. अरे वा, याने केस मोकळे झाले, त्याच्यातून डोक्यातला कोंडा बाहेर पडतोय. मग या शॅम्पू कडून आपण नाही होत, या शॅम्पू झाला, मग त्या शॅम्पूचं काय कारण आहे आणि त्याचा बॅड परिणाम झाला का. मग त्या मग आपण काय करायचं होतं आपल्याला की त्या शॅम्पूची बॉटल घ्यायची. शॅम्पूच्या बॉटलमध्ये काय लिहिलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट कोणती, एक्सपायरिंग डेट कोणती, कोणत्या कंपनीचा आहे, काय त्याचे इनग्रेडियंट आहे, घटक काय. आपण औषध, आपल्या खोकल्याची औषध झाली तर खोकल्याचे औषध घेतो, मग ते काय आहे त्यामध्ये, कुठलं केमिकल्स आहे, कुठलं. असं म्हणतात, तुम्हाला सांगा, डॉक्टर मोठा नाही, डॉक्टरपेक्षा मोठे कोण, फार्मसीवाले, ज्याला सगळ्या केमिकल समजतात. हे तर फक्त प्रॅक्टिस करतात, तुमच्या अनुभवावरून आपले डॉक्टर्स अनुभव घेतात आणि मग पेशंटची औषध बदलवतात. पण ते खरे संशोधक कोण, जे प्रयोग करतात, फार्मसीच्या गोळ्यांचा वापर करतात, है ना. तर ते जे तुम्हाला औषधीचं असते, त्या औषधीवर असलेले घटक बघा, ते सगळे घटक दुसरे कोणते नाही आहे. आपण ज्या परिसरात राहतो ते सर्व एलिमेंट आहे आणि ज्याला आपण 9वी 10वी आणि 8वी पासून शिकतो, पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट. तर हे जे पदार्थ तयार होतात, तुम्हाला बघितलं पाहिजे की याच्यात काय काय घटक आहे आणि ते कशा कोणत्या घटकाच्या, त्या घटकामध्ये काय मिश्रण केल्यामुळे ते तयार झाले. टल पावडर काय आहे आपल्याला, म्हणजे जे आपण त्याला हे वापरतो चेहऱ्यावर थोडा स्मेल यावं म्हणून किंवा इतर लोकांना प्रसन्न वाटावं, आपल्याला स्वतः प्रसन्न वाटावं, ते टल पावडर. तर टल पावडरचे घटक काय आहे, मग ते टल पावडर आपण बाहेरच विकत घ्यावं का, स्वतः नाही करू शकत का. स्वतः करायला लागलो तर आपल्यातला बचत होईलच होईल, परंतु सायन्स इन डेली लाईफचं महत्व सुद्धा कळेल. आता काही उदाहरण तुम्हाला देतो. डिफरंट टाइप्स ऑफ सायन्सेस आहे आपल्या लाईफमध्ये. फिजिकल सायन्स आहे, आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि अर्थ सायन्स किंवा ऍस्ट्रॉनॉमीच्या स्वरूपात शिकतोय. बायोलॉजी आहे, सोशल सायन्सेस आहे,
लाईफ सायन्समध्ये शिकतो आपण. अप्लाइड सायन्सेस आहे, इंजिनिअरिंग आणि हेल्थ सायन्सेस आहे. तो तुम्हाला ब्रशची रचना पाहताना तुम्हाला त्याच्या लक्षात की इंजिनिअरिंग काय आहे, ते असं बेंड दिसतो का, मग त्याला काय झालं, बेंड केल्याने काय झालं, हे सगळं असं बघता आलं पाहिजे. एक छोटं उदाहरण पाहतो आणि मग पुढे थांबवण्याचा प्रयत्न करतो. कुकिंग मध्ये बघा, कुकिंग आई कुकिंग करतो, तिची काही कढई ठेवते, त्या कढईमध्ये आणि जे आपलं गॅस सुरू करतो, गॅसमध्ये काय ते हीट एनर्जी असते, त्याचं ती हीट एनर्जी कुठे ट्रान्सफर होते, त्या कुकिंग वेसलमध्ये कढईमध्ये होते. ऍक्च्युली ते आग म्हणजे काय, रेडिएशन, आणि ते काय त्याच्या मागचं मग कंडक्शन, कन्व्हेन्शन, ह्या दोन जो फिनॉमिना आहे, कंडक्ट ऑफ हीट, कन्व्हेन्शन ऑफ हीट, ते जाते त्या. मग ते पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रेडिएशन, कंडक्शन, कन्व्हेन्शन होतं, हे फिनॉमिना त्याच्या नजर येते. मग ते ज्या पदार्थाला आपण भाजतो, आई भाजते, समजा तेलात गरम झालं, त्यानंतर ते कांदे जे आहे ते ब्राउनिश होणे लागतात, त्याच्यामध्ये तो बदल होतो. तर कांदे याचा तेलाचा रंग बदलतो त्या हीटमुळं, कांद्याचा रंग बदलतो, तोंडरे किंवा वांगे भाजी आलूचा रंग बदलतो. म्हणजे यात होतं काय की त्याच्यातले जुने जे घटक होते, ज्या जुन्या घटकांमध्ये जे जुने केमिकल बॉन्ड ते तुटतात, म्हणजे ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड होतं नवीन जुन्या घटकांचा, आणि नवीन घटक तयार होतात, वेगळे न्यूट्रिशियस घटक तयार होतात, त्याच्यामध्ये फॉर्मिंग एक्शन ऑफ द बॉन्ड तयार होतो. तर अशा प्रकारे हीट मुवमेंट, हीट ट्रान्सफॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, कंडक्शन, कन्व्हेन्शन, पुढे नंतर ब्रेकिंग ऑफ द component, breaking of the bond, joining of the component, formation of new bond, forming of a new nutritious product. अशा प्रकारे आपल्याला असं लक्षात येतं की आपण हीट एनर्जीच्या कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करतो, आणि जे त्यांना अन्न आपण खातो त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये केमिकल एनर्जी तयार होते. म्हटलं हा आता कसं वाटतं तुला, मम्मी आज भाजी खूपच छान झाली, खूपच बढिया झाली होती, खूप मन प्रसन्न झालं आणि पोटभर. मग काय म्हणतो आपण त्याला, केमिकल एनर्जी म्हणा, आणि त्यातून उत्साह. तर हा उत्साह मनुष्यामध्ये येतो, तो कुठून येतो, किचन. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरचं जेवढं किचन समृद्ध असेल तेवढा उत्साह त्या प्रत्येकाच्या कुटुंबात. तर आपल्याला असं लक्षात येईल की आपलं जे डेली लाईफ आहे, मग कुठल्याही प्रकारचं, जसं मी उदाहरण मला कुकिंगचं दिलं, उत्साह कुठून येईल त्याच्याबद्दलचं, असं प्रत्येक आपल्या घडणाऱ्या आपण करणाऱ्या कामामध्ये लाईफ आहे. मग चाहे वॉकिंग असो, एक्सरसाइजेस असो, या जिम मध्ये जेव्हा जातो त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सायंटिफिक प्रिन्सिपल आहे, सायन्स आहे, त्याच्या मागचं सायंटिफिक प्रिन्सिपल काय याला आपल्याला शोधायचं आहे. पण विचार करता नेहमी आपले हे मी जे 4 स्किल्स सांगितले, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, कोलॅबरेशन, क्रिएटिव्ह थिंकिंग, या 4 थिंकिंगचा वापर करून आपण हे सायन्स आपल्या डेली लाईफमध्ये शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला आतापर्यंत खूपच बोर केलं, तर आता आपण याच्याकडे थोडं आता कन्क्लुजन कडे वळूया. तर शिकण्यासाठी भरपूर काही आहे, मनुष्याने शिकता यावं, शिकत राहा. एक स्टोरी सांगायचं तुम्हाला सायंटिस्टची. आपलं माहिती आहे आईन्स्टाईनचे नाव. आईन्स्टाईन एका मोठ्या विद्यापीठात प्राध्यापक होते, आणि ते नेहमी साधे राहायचे, साधे कपडे, आणि त्यांचे माहिती तुम्हाला, त्यांना केस वगैरे कशी असायची, मोठी केस, आणि राहायचे, आणि एकदम साधेसुधी राहणे. बाकीचे जे प्राध्यापक होते त्या युनिव्हर्सिटीचे, ते मोठे कार घेऊन, पुस्तक घेऊन यायचे. एकदा ते आपल्या घरी जायसाठी रस्त्यावरच्या त्या बस स्टॉपवर उभे होते. तिथून बस स्टॉपला एक मोठी एक ज्युनियर संशोधक रिसर्चवाला स्टुडंट्स आला, आणि मोठे मोठे पुस्तकं त्या याला दाखवून आणि म्हणाला, हे वी आर सी दिस वी आर व्हेरी बुक्स, आणि स्वतःचं इंट्रोडक्शन करत होते की हे बघा मी PhD आहे, PhD करतो आहो, एक माझी PhD झालेली आहे, ही माझी पुस्तक आहे. तुला माहित आहे हे समोरची युनिव्हर्सिटी आहे ना, तिथे मी प्राध्यापक आहे. हे आईन्स्टाईन त्याच्यावर काही लक्ष देत नव्हते. आय एम स्टडीइंग इन फिजिक्स, तो सांगतो मी फिजिक्स मध्ये शिकतोय. फिजिक्स काय, सिक्रेट ऑफ लाईफ, हे सिक्रेट ऑफ लाईफ ऑन द अर्थ, सिक्रेट ऑफ अर्थ, हे मी शिकतो. तू काहीच लक्ष देत नाही माझ्याकडे. आईन्स्टाईन अगदी शांतपणे होता. ती म्हणे येस बॉय, येस मॅन म्हणे, सो यू आर देअर इन एज अ प्रोफेसर,
तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर आहे, ज्या फिजिक्सचा तुम्ही प्रोफेसर आहे, त्या युनिव्हर्सिटीचा आणि त्या फिजिक्सचा मी एक स्टुडंट आहे. म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन आणि स्टुडंट म्हणून त्या विद्यार्थ्यासमोर केलं. तर ही एक गोष्ट जर तुम्हाला सांगते की मनुष्याने नेहमी शिकत राहा, शिकते राहा. गो ऑन लर्निंग अँड लर्निंग. मेक यू यूज updated, make you use yourself updated by learning. If you are updated, you will be useful. If you are useful, you will be quite happy in the 21st century. तर मी याचे तेवढं बोलून मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या मुलांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि गोड गोड पप्पा. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. खूप छान तुम्ही आता मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला असं लक्षात आलं की विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला प्रत्येक वस्तूची गरज लागते आणि त्या वस्तू मागे लपलेलं जे विज्ञान आहे ते विज्ञान तुम्ही समजून सांगितलं. त्या संदर्भात काही प्रश्न विचारते मी सर तुम्हाला. आताच तुम्ही एक आईन्स्टाईनची माहिती सांगितली आम्हाला. तर मला असं विचारायचं होतं की हे जे शास्त्रज्ञ आहेत, आईन्स्टाईन असतील किंवा इतर जे शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांचा आपण विद्यार्थ्यांना वारंवार का सांगतो की त्यांनी लिहिलेली पुस्तकं असतील, त्यांनी लिहिलेले शोध असतील, यांची माहिती घ्या. हे सांगण्यामागचं कारण काय आहे आणि ते विद्यार्थ्यांनी कसं जाणून घ्यावं? तर आपली जी मुलं असतात they are they follow the models. अनुकरणीय करतात, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करतात आणि त्यांना लहानपणापासून आवडतं. एखादा चित्रपट त्यांना खूप आवडला तर ते त्या हिरो सारखं बोलणं, वागणं, त्यांचा हातवारे करणं किंवा कटिंग किंवा फॅशन करणं करतो, है ना. दे वॉन्टेड टू फॉलो द गुड थिंग. म्हणून पोरांना जर आपण या सायंटिस्टने आपल्याला काय केलं, उदाहरणार्थ दुसरा तर ऍपल, वाई ऍपल फॉल्स, ऍपलचा आईन्स्टाईनने तो शोध लावला जेव्हा ऍपल लावला, त्याने कित्येक वेळा तर बघितले असेल की ऍपल खाली पडतो आहे ना. तर आपला सामान्य माणूस असं तर काय म्हटलं असतं, हा पडतोय, हवा येते पडतोय एवढं म्हणून बाजूला चालत आहे. पण त्या मागे शास्त्रीय कार्य शोधासाठी त्यांनी किती वर्ष लावली, किती मेहनत लागली. म्हणजे आपल्या मुलांना सांगावं लागेल की जो पहिला जो दिवा, लाईट जो तयार झाला, तो जर लाईट तयार नसता, थॉम्सन एडिसननं जर तो दिवा तयार नसता केला तर आज आपली मुलं केरोसिनमध्ये राहिली असती. आज आपल्याकडे मोबाईल मधला लाईट तो टॉर्च नसता डेव्हलप झाला. तर शोध हे एकाच वेळेस किंवा अचानक होत नसतात, त्याला परिश्रम लागतो. आणि ही जी कहाणी असते ते पर्टिक्युलरली मोठ्या संशोधकांच्या कहाणी असतात, जे लाईफ हिस्ट्री असतं ते खूपच त्यांना मार्मिक असतं, प्रेरणा देणारी असतं. आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्यांनी संशोधकांची लाईफ हिस्ट्री जीवनी वाचतात. त्यातून म्हणताना मिळणारं जे जीवन जगण्याचं साठी जे कौशल्य आहे ते मिळतं. म्हणून आपण त्यांना सांगतो. पटलं का मॅडम हे उत्तर? हो हो, छान सर. हा सर, हा मगाशी तुम्ही म्हणाला ना की किचन समृद्ध असेल तर घरातील सर्व मंडळी आनंदी असतात, बरोबर ना? टीचर समृद्ध नाही म्हटलं मी, आई म्हणजे किचन मधली आई. शुभांगी मॅडम पण असू शकते आणि त्यांची आई पण असू शकते, मुलांची आई पण असू शकते. हा हा, म्हणजे आनंदी असतात. म्हणजे एकंदरीत स्वयंपाक चांगला झाला तर सर्वजण आनंदी असतात. तर मला असं विचारायचं होतं की हा आहार आहे, तो आहार आपण कशा पद्धतीनं घेतला पाहिजे? म्हणजे आता सगळं कोरोनाची परिस्थिती आहे, विद्यार्थी घरी आहेत, पालक घरी आहेत, तर त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आहार कसा घ्यावा की जेणेकरून त्यांची प्रतिकार शक्ती आहे ती बळकट होईल? हा, तर आता असं दिसतोय की मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देतोय की आता काल प्रकाश आमटे भाऊ बोलताना म्हणाले होते की सुरुवात 1970 साली तिथल्या आदिवासींना कळत नव्हतं की शेती कशी करायची.
तर ते जे काही गहू किंवा तांदूळ असायचे ते नुसतं दोनच काम करायचे, तांदूळ खायचे आणि ते तांदूळ असे जमा करायचे आणि असं फेकून द्यायचे जमिनीवर. जे काही दगडे आले बाहेर आले तेवढ्याच्या त्याच्या वापरायचे. मग त्यांना शिकारी करायचं, नाहीतर मग मुंग्या वगैरे याची चटणी करायची आणि ते आणि मीठ आणि मुंग्या एकत्र करून ते भाजीला भाजी म्हणून खायचं. म्हणजे भात आणि वरण एवढं दोषवळत होते. मग त्या प्रकाश भाऊंनी त्यांना शिकवलं की शेती कशी करायची आणि शेतीमधले कुठली पदार्थ करायचे. मग शेती त्यांना शिकवलं आणि त्याच्यानंतर ते कुठले पदार्थ लावायचे, कुठल्या भाजीपाला लावायच्या, त्यांनी सांगितलं. कारण बिईंग डॉक्टर त्यांना माहित होतं की पोषणासाठी कुठले पदार्थ लागतात. आणि मग डेफिनेटली त्यांना ते हळूहळू शिकवणं सुरू केलं. कुठल्या भाजीपाला, कांदा, बटाटा हे ते सांगणं सुरू केलं. आणि परिणामतः ती स्वतः ते आपल्या त्या फळांच्या बागा, पालेभाज्यांच्या बागा त्या करायला लागल्या, वापर करायला लागले. परिणामतः त्यांची शरीर प्रकृती सुदृढ झाली है ना. सुदृढ झाल्यामुळं त्यांचं जे आहे हेल्थ कंडिशन वाढली. आणि मग बाबा प्रकाश आमटेंकडे येणारे जे कुपोषित जे लोक होते ते कमी झाले. याचा मागचा सायन्स असा सांगण्याचा की प्रत्येक आईने हे बघितलं पाहिजे की मुलांच्या चवीनुसार न बघता त्याला समजावून सांगायचं आपल्याला की आपल्याला पोषक पदार्थ खायचे. पोषक पदार्थाची यादी देऊन टाकायची आणि पोषक पदार्थाची यादी आपल्या घरात लावून द्यायची. त्यांनी मॅगी नाही मागितली पाहिजे, नूडल्स नाही मागितले पाहिजे. मग त्याला त्या नूडल्स मध्ये कुठले घटक आहेत ते सांगायला पाहिजे त्याला. एखाद्या मुलाला मॅगीच आवडतं असेल पण तो मॅगी खाणार, कार्बोहायड्रेट्स खाणार, फास्ट फूडच खाणार, जंक फूडच खाणार. मग त्याला खायला पाहिजे की कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स हे पाहिजे. आणि ह्या गोष्टीसाठी जर घाललं नाही, आणि तुम्ही आता बघा प्रतिकार शक्तीमध्ये आता जनरली बघा, इव्हन आता बाय द ग्रेस ऑफ गॉड माझ्याकडे सगळी लोक सुरक्षित आहे. आम्ही आता तरी सध्या तरी तर आम्ही काय सुरू केलं, मग आपल्याला काय करायचं, कुठला न्यूट्रिशियस फूड कुठले आहे, पालेभाज्या कुठल्या आहे. मग सोमवार ते शुक्रवार पर्यंतच्या आपल्याला काय खायचं, आपल्याला 2 तरी दिवस पालेभाज्या खायच्याच म्हणजे खायच्याच. म्हणजे एक दिवस चवळीची भाजी, एक दिवस पालकाची भाजी, कुठले 4 दिवस कोणते अलग. मग एक दिवस कडधान्य. मग आपण आता ब्रेकफास्ट करायचा, ब्रेकफास्टचे प्रकार कुठले. मग आम्ही मग यादी त्याची तयार केली. आता आमच्याकडे तर फार आता ती सुरुवात झाली थँक्स टू द कोरोना आल्यामुळे माझ्याकडे 20-22 वर्षानंतर ब्रेकफास्ट सुरू झाले. मॅडमला ते समजायला लागलं महत्व. तर आमच्याकडे मग कधी ना कधी पास्ता राहायचा, कधी नूडल राहायचं, कधी मॅगी राहायचं. पण मग ते बदलवलं. मग आम्ही एक दिवस तरी मग आता त्याची यादी तयार केली. 8 दिवसाच्या पलीकडे जायचो. 8 दिवसाकडे न बघता आपली याची यादी तयार करायची. म्हणजे सोमवार ते रविवारपर्यंत न लक्षात देता कुठले प्रकारचे नाश्ता त्याची यादी करायची. इट गोज 15 दिवसाचा आठवडा होता, 7 दिवसाचा होत नाही. मग कधी अप्पे, कधी डोसे, कधी वेगळं, असे वेगळ्या पदार्थ, अशी व्हेरायटी ऑफ यायची. एकदा व्हेरायटी राहायला लागली की ऑटोमॅटिक ते पदार्थ आपल्याकडे जातात. आणि अशा प्रकारचं न्यूट्रिशियस फूड खायचं. आणि खाण्याचं टायमिंग सुद्धा जनरली असं सिद्धांत आहे की सकाळी उठल्यापासून खात राहायचे आणि सायंकाळ सूर्य डुबत असताना खाणे थांबवायचे. आपल्याकडे उलट होतं, उशिरा उठतो आणि रात्रभर खात राहतो. तसं व्हायला नको. तर सकाळी उठल्यामुळे म्हणून म्हटलं की सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर उठणे, उपाशापोटी उठल्यानंतर थोडा चहा किंवा घेणे, व्यायाम करणे, ताबडतोब नाश्ता करणे आणि भरपूर पोटभर नाश्ता करणे. आणि तो जो काळ राहतो जेवणापूर्वीचा काळ, तो नाश्ता संपतो है ना. तो नाश्ता करल्यानंतर मग आपलं जेवणामध्ये आपल्याला काय गोष्टीची आवश्यकता आहे. जर तुमची सगळी प्रकृती जर चांगली आवश्यक असेल, जेवणामध्ये टॉपमोस्ट पाहिजे सलाद असतं, फायबर्स असले पाहिजे. तर त्या फायबरचं महत्व मला सुद्धा मोठं सांगावं लागतं. म्हणून फायबरचं महत्व जर आपल्या आईला किंवा मिसेसला किंवा पुन्हा कळत नसेल तर नवऱ्याने किंवा दादांनी जाऊन ते गाजर, मुळा हे घेऊन यायची. आपण जेवढे जास्त फायबर्स खाऊ, ती जी काही अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल त्यांना ते सगळी बाहेर जाणार. परिणामतः आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर राहणार. डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर राहिली आणि पाणी भरपूर पिलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर राहते. यू हॅव टू टेक ॲम्पल वॉटर. खूप पाणी पित राहिला, न्यूट्रिशन फूड खात राहिला तर कॉस्मेटिकची आवश्यकता पडत नाही. कुठल्याही प्रकारात
शरीराला किंवा कॉस्मेटिक लावायची आवश्यकता पडत नाही. परफ्यूम लावायची सुद्धा आवश्यकता पडत नाही. फ्रुट्सनं कुठल्याही प्रकारचा लोशन लावायची आवश्यकता. जेवढे तुम्ही फ्रुट्स खाल, जेवढे तुम्ही रफेज खाल, जेवढे तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाल, ऑटोमॅटिक द ग्लोईंग ऑकर ड्यू टू दीज सबस्टन्सेस, नॉट टू द केमिकल्स. वरून एक्स्टर्नल होत नाही आणि मन प्रसन्न होतं. आणि मी जनरली माझं असं नेहमीच म्हणणं आहे की ज्या घरी गृहिणी किचनमध्ये परफेक्ट आहे आणि जास्तीत जास्त वेळ घालवते, ती गृहिणी आपल्या घरच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवते. आणि तिथे आनंद असतो. त्या घरात मी सौख्य नांदवते. कुठल्या प्रकारचं काय होतं. म्हणून आपला जो सायन्स आहे, सायन्स जर पक्का करायचा असेल तर किचन पक्का करायचं. तर याच्या मागचं एक थँक्यू सर. धन्यवाद सर. तुमचं अतिशय अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. या आजच्या मार्गदर्शनाची सुरुवातच तुम्ही बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेनं केली की मन वढाय वढाय. आणि त्या मनामध्ये येणाऱ्या ज्या विचार प्रक्रिया आहेत, त्या विचार प्रक्रिया कशा वाढवल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला विविध प्रश्न पडतील आणि आपल्या विचारांची खोली वाढवता येईल आपल्याला. आणि जेवढे आपण सराव करू तेवढं आपल्यामध्ये होणारे बदल आहेत ते लगेच दिसून येतात. सगळ्यांना समान बुद्धिमत्ता असते हेही तुम्ही पटवून दिलं. त्याच पद्धतीने आताचे जग 21वे शतक आहे. या 21व्या शतकामध्ये असणारे आणि उपयुक्त पडणारे असे 4 स्किल अतिशय सुंदररित्या उदाहरणांनी तुम्ही पटवून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये निरीक्षण वृत्ती कशी जागृत करावी, लहान लहान प्रयोग कसे करावे, छंद कसे जोपावे की ज्याच्यामधून क्रिएटिव्हिटी जागृत होईल, अन्न का शिजवावे, दूध का तापवावे, त्याचे पाश्चरायझेशन का करावे लागते, आपण कपडा कोणता घालतो, त्याच्यामध्ये कोणते फॅब्रिक्स वापरले जातात, अगदी आपल्याशी दैनंदिन जीवनाशी असणारे हे विज्ञान अतिशय सुंदर साध्या शब्दामध्ये आमच्या ग्रामीण विद्यालयातील, ग्रामीण संस्थेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि आम्हा सर्वांनाच तुम्ही अतिशय सुंदररित्या समजावून सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तसेच ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयसिंगराव पाटील बापू, त्याच पद्धतीनं सचिव, संचालक, प्राचार्य, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई, तसेच आपल्याला ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देणारे श्री गणेश शिवाळे सर यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याच पद्धतीनं सर्व या ऑनलाईन मार्गदर्शनासाठी उपलब्ध असलेले सर्व पालक, विद्यार्थी आणि खास करून मार्गदर्शन करणारे, आपल्याला मनमोकळेपणाने गप्पा मारणारे आपल्याशी असे श्री रवींद्र नमतकर सर यांचे मी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करते. आणि पुन्हा असंच तुमचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभो. जे बदल होतात नवनवीन, ते बदल आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना समजून सांगावे अशी एक आशा व्यक्त करते आणि आपला कार्यक्रम इथंच संपवते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपले पण आभार. आपण खूप उत्साहपणाने हा कार्यक्रम घेतलेला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद.